विषय. जर तुमच्या सारखे मित्र जर सोबत असाल तर मार्च महिना याची गरज पडणार नाही. याच हिवाळी अधिवेशनमध्ये एक गाव दोन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. हे जालना जिल्ह्याचा शब्द आहे. कारण की ललितनं सांगितलंय की मातंग समाज फार इमानदार आहे. पण मातंग समाज जेवढा इमानदार आहे, जेवढा प्रामाणिक आहे, पण आधी सर ज्या जनावर आमच्या आजोबा पंजोबानं सोडले त्या सूर्या आधी आमच्या वळसणीला तशाच ठेवलेल्या आहे. आणि म्हणून माझं सांगणं आहे या महाराष्ट्र सरकारला की सरकार जे एसटी समाजाचं जे उपवर्गीकरण आहे या उपवर्गीकरणाची लवकरात लवकर अंमलबजावणी करा. नसता जनावरांचे चमडेच नाही सोलता येत तर राजकीय दृष्टिकोनातून आम्हाला तेही चमडे सोलता येते हे पण विसरता कामा नाही. बरेच जण आत शपथा घेतात. जगेल तर खुर्चीसाठी, काय म्हणतात, जगेल तर खुर्चीसाठी आणि मरेल तर खुर्चीसाठी. पण अमृत तसं नाही म्हणला, मान तसं नाही म्हणला. मान काय म्हणला, जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी. ज्या पद्धतीने प्रतिज्ञा घेतली, ज्या पद्धतीने शपथ घेतली त्याच पद्धतीनं मांग वागला, मांग राहिला, मांग टेकला आणि मांग मिळाला. आणि त्या मांगाची वंशज आपण आहे. या इथल्या शासनानेही विसरता कामा नाही. मित्रांनो, जर तुमच्या सगळ्याची जर असाच विचार असेल, ज्या पद्धतीनं नांदेडमध्ये आंदोलन केलं त्या ठिकाणी सन्माननीय चव्हाण साहेब भाषण करत असताना मात्र त्यांचं भाषण तिथल्या मातंग समाजानं होऊ नाही दिलं. बरोबर आहे सर, त्यांचं भाषण बंद केलं. जर आपल्याला त्याचं आपल्या खासदाराचं भाषण बंद नाही करायचं, पण मात्र याची दिवाळी पुरी करून टाकू जर तुमची सर्वांची इच्छा असेल तर. जर तुमची सर्वांची इच्छा असेल आणि तुम्ही सगळेजण तयार असाल आणि तुम्ही जर मला शब्द देत असेल, ताईची शपथ घेऊन सांगतो या खासदाराला दिवाळी अंगी लागून नाही देणार सर. ही ताकद या जिल्ह्यातल्या मागाईत आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे. कारण की संजू बाबा कुणाला घाबरत नाही, कारण की ओरिजिनल मांगाची औलाद आहे.